हॅलो स्टुडंट्स, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राम्स फार्मसी एज्युकेशन चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलो आहोत युनिट 5चा लास्ट चॅप्टर, दॅट इज एन्झाईम्सचा लास्ट पार्ट. त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ एन्झाईम्स, आयसोएन्झाईम्स, देअर डायग्नोस्टिक इम्पॉर्टन्स ऑफ एन्झाईम्स, फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी अँड कोएन्झाईम्स. हे सगळे जे टॉपिक्स आहेत ते आपण ह्या पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. तो आपण स्टार्ट करूयात ॲप्लिकेशन्स ऑफ एन्झाईम्स पासून. तर देअर आर व्हेरियस ॲप्लिकेशन्स ऑफ एन्झाईम्स. त्याच्यामधून आपण थेरॅप्युटिक ॲप्लिकेशन्स जे आहे एन्झाईम्सचे ते बघणार आहोत, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर एन्झाईम जो आहे बॉडीमध्ये तो व्हेरियस डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी किंवा थेरपीसाठी जो आहे तो यूज केला जातो. त्याच्यामध्ये स्ट्रेप्टोकायनेस येतो, दॅट इज युरोकायनेस टू रिमूव्ह ब्लड क्लॉट्स, अस्पॅराजिनेस इन कॅन्सर थेरपीमध्ये, पॅपेइन अँटी इन्फ्लामेटरी ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो, अँटीट्रिप्सिन जो आहे तो एम्फायसेमा ट्रीट करण्यासाठी यूज केला जातो, पॅनक्रियाटिक एन्झाईम्स जे आहेत ते डायजेशनसाठी यूज केले जातात. तर दिज आर द थेरॅप्युटिक ॲप्लिकेशन्स ऑफ द एन्झाईम्स. आता आपण बघणार आहोत काही पर्टिक्युलर एन्झाईम जे आहे ते ॲज अ थेरॅप्युटिक एजंट म्हणून कसे ॲक्ट होतात. तर स्ट्रेप्टोकायनेस जो आहे तो स्ट्रेप्टोकोकस पासून प्रिपेअर केला जातो आणि इट इज युजफुल फॉर क्लिअरिंग द ब्लड क्लॉट्स. ओके. आणि स्ट्रेप्टोकायनेस जो आहे तो प्लाझ्मिनोजन जो आहे त्याला कन्वर्ट करायचं किंवा ॲक्टिवेट करायचं काम करतो टू प्लाझ्मिनमध्ये, विच इन टर्न अटॅक्स फायब्रिन टू कन्वर्ट इन टू सॉल्युबल प्रोडक्ट्स. आणि त्याला काय करतो, सॉल्युबल प्रोडक्ट्समध्ये कन्वर्ट करण्याचं काम जे आहे ते करतो. दॅट इज अबाउट स्ट्रेप्टोकायनेस. अँड सेकंड एन्झाईम जो आहे दॅट इज ॲस्पॅराजिनेस. तो जो आहे तो ल्युकेमियाच्या ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो. अँड ट्युमर सेल्स आर डिपेंडंट ऑन ॲस्पॅराजिन ऑफ द होस्ट प्लाझ्मा फॉर देअर मल्टिप्लिकेशन. बाय ॲडमिनिस्टरिंग ॲस्पॅराजिनेस द होस्ट प्लाझ्मा लेवल्स ज्या आहेत ऑफ ॲस्पॅराजिनच्या त्या ड्रास्टिकली रिड्युस्ड होतात त्यामध्ये. अँड दिस लीड्स टू डिप्रेशन. त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये त्याची ॲक्टिव्हिटी जी आहे ती डिप्रेस होते इन द व्हायबिलिटी ऑफ ट्युमर सेल्समध्ये. तर अशा प्रकारे एन्झाईम्स जे आहेत ते ॲज अ थेरॅप्युटिक एजंट म्हणून पण बॉडीमध्ये काय होतात, ॲक्ट होतात. आता डायग्नोस्टिक इम्पॉर्टन्स काय आहे एन्झाईम्सचे ते आपण बघूया. तर एस्टिमेशन जे आहे ऑफ एन्झाईम ॲक्टिव्हिटीजचं इन बायोलॉजिकल फ्लुइड्समध्ये इज ऑफ ग्रेट क्लिनिकल इम्पॉर्टन्स. एन्झाईम्स जे आहे सर्क्युलेशनमध्ये ते काय होतात, मेनली 2 ग्रुप्समध्ये डिवाइड होतात, दॅट इज प्लाझ्मा फंक्शनल अँड प्लाझ्मा नॉन फंक्शनल. तर यामध्ये प्लाझ्मा फंक्शनल और प्लाझ्मा स्पेसिफिक जे आहे ते प्लाझ्मामध्येच मेनली प्रेझेंट असतात अँड दे हॅव स्पेसिफिक फंक्शन्स टू परफॉर्म. आणि स्पेसिफिक टाईपचेच फंक्शन जे आहे ते काय करतात, परफॉर्म करतात. तर जनरली हे जे एन्झाईम ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या हायर असतात प्लाझ्मामध्ये दॅन इन द टिश्यूज. तर दे आर मोस्टली सिंथेसाइज्ड इन द लिव्हर अँड एंटर द सर्क्युलेशन. त्याचे एक्झाम्पल्स आहे लिपोप्रोटीन लायपेज, प्लाझ्मिन, थ्रॉम्बिन अँड कोलिन इस्टरेज. ठीक आहे. अँड सेकंड टाईप इज नॉन प्लाझ्मा स्पेसिफिक और प्लाझ्मा नॉन फंक्शनल एन्झाईम. ते काय असतात, लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये जे आहेत ते प्रेझेंट असतात प्लाझ्मामध्ये ॲज कम्पेअर टू देअर लेवल्स फाउंड इन द टिश्यूज. आणि टिश्यूजमध्ये जास्त अमाऊंटमध्ये जे आहेत हे प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स येतात ऑफ द GIT प्रेझेंट इन द प्लाझ्मा आर नोन ॲज सिक्रेटरी एन्झाईम्स. त्याच्यामध्ये एक्झाम्पल येणार अमायलेज झालं, पेप्सिन झालं, ट्रिप्सिन झालं एटसेट्रा. आता हे जे सगळे प्लाझ्मा एन्झाईम्स जे आहेत ते मेटाबॉलिझमशी असोसिएटेड असतात ऑफ द सेल अँड आर कलेक्टिव्हली रेफर टू ॲज कॉन्स्टिट्युटिव्ह एन्झाईम्स पण त्यांना म्हटलं जातं. त्याचे एक्झाम्पल झाले लॅक्टेट डिहायड्रोजनेज, ट्रान्स ॲमिनेजेस एटसेट्रा. आता एस्टिमेशन जे केलं जातं ऑफ द ॲक्टिव्हिटीज ऑफ नॉन प्लाझ्मा स्पेसिफिक एन्झाईमचं ते व्हेरी इम्पॉर्टंट असतं याच्यामध्ये फॉर द डायग्नोसिससाठी पण अँड प्रॉग्नोसिस ऑफ सेव्हरल डिसिजेससाठी. तर आता आपण काही पर्टिक्युलर एन्झाईम्स बघूया जे डायग्नोसिससाठी, त्या एखाद्या पर्टिक्युलर डिसीजच्या डायग्नोसिससाठी कोणकोणते एन्झाईम्स जे आहेत ते इम्पॉर्टंट असतात. जसं अमायलेज झालं, इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस. SGPT झाला, दॅट इज सेरम ग्लुटामेट पायरुवेट ट्रान्सॲमिनेज, तो लिव्हर डिसिजेसमध्ये यूज केला जातो, दॅट इज हेपॅटायटिस.
देन सेरम ग्लुटामेट ऑक्झॅलोॲसेटेट ट्रान्सॲमिनेज झाला SGOT, तो हार्ट अटॅकमध्ये यूज केला जातो और मायोकार्डियल इन्फार्क्शन. अल्कलाइन फॉस्फेटेज जो आहे तो रिकेट्समध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसमध्ये यूज केला जातो. ॲसिड फॉस्फेटेज झाला इन कॅन्सर ऑफ प्रोस्टेट ग्लँड. लॅक्टेट डिहायड्रोजनेज झालं हार्ट अटॅकमध्ये लिव्हर डिसिजेसमध्ये यूज केला जातो. क्रिएटिन फॉस्फोकायनेज झालं इन मायोकार्डियल इन्फार्क्शन. अल्डोलेज झालं मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये. 5' न्यूक्लिओटायडेज जो आहे तो हेपॅटायटिसमध्ये यूज केला जातो. अँड ग्लुटामिल ट्रान्सपेप्टिडेज जो आहे तो अल्कोहोलिझम ट्रीट करण्यासाठी यूज केला जातो. तर दिस आर द इम्पॉर्टंट एन्झाइम्स विच आर यूज इन द डायग्नोसिस ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ डिसीजेस. आता आपण बघणार आहोत आयसो एन्झाइम्स. व्हॉट इज आयसो एन्झाइम्स? तर आयसो एन्झाइम म्हणजे काय? एकाच एन्झाइमचे काय असतात ते मल्टिपल फॉर्म विच कॅटलायझेस द सेम रिॲक्शन. त्यांना काय म्हणतात? आयसो एन्झाइम्स ऑर आयसोझाइम्स. फक्त त्यांच्यामध्ये काय असतं, त्यांच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहे प्रत्येक फॉर्मच्या त्या डिफरंट असतात, ज्याच्यामध्ये त्यांचं स्ट्रक्चर असू शकतं, इलेक्ट्रोफोरेटिक अँड इम्युनॉलॉजिकल प्रॉपर्टीज असू शकतात, केम अँड व्हीमॅक्सची व्हॅल्यू असू शकते, ऑप्टिमम pH असू शकतो, रिलेटिव्ह सस्केप्टिलिटी असू शकते टू इनहिबिटर्स अँड डिग्री ऑफ डिनॅच्युरेशन. या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या डिफरंट फॉर्म्सच्या त्या काय असतात? डिफरंट असतात. पण ते जे आहे ते एकाच रिॲक्शनला काय करतात? मेनली कॅटलाइज करण्याचं काम करतात. दीज आर आयसो एन्झाइम्स. आता बॉडीमध्ये एक्झिस्टन्स ऑफ आयसो एन्झाइम्स कसं एक्सप्लेन केलं जातं त्याच्यासाठी जे काही रिझन्स दिले गेले ते आपण बघणार आहोत. तर मेनी पॉसिबल रिझन्स आर ऑफर्ड टू एक्सप्लेन द प्रेझन्स ऑफ आयसो एन्झाइम्स इन द लिव्हिंग सिस्टम्स. त्याच्यामध्ये फर्स्ट रिझन आहे की आयसो एन्झाइम्स जे आहे ते डिफरंट जीन्स पासून काय केले जातात? सिंथेसाइज केले जातात. जसं की एक्झाम्पल झालं मॅलेट डिहायड्रोजनेज ऑफ सायटोसोल इज डिफरंट फ्रॉम दॅट फाउंड इन मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे मायटोकॉन्ड्रियापासून तयार झालेलं आणि सायटोसॉलमध्ये सिंथेसाइज झालेले दोन्ही पण काय असतील? आयसो एन्झाइम्स आहेत ते डिफरंट असतील. सेकंड एक्झाम्पल इज अबाउट ऑलिगोमेरिक एन्झाइम्स कन्सिस्टिंग ऑफ मोर दॅन वन टाइप ऑफ सब युनिट्स जे आहेत त्यांच्यामध्ये काय असतात? प्रेझेंट असतात. जसे की एक्झाम्पल आहे लॅक्टेट डिहायड्रोजनेज अँड क्रिएटिन फॉस्फोकायनेज. थर्ड इज अन एन्झाइम मे बी ऍक्टिव्ह ॲज मोनोमर और ऑलिगोमर. एक्झाम्पल आहे जसे की ग्लुटामेट डिहायड्रोजनेज. And fourth is in glycoprotein enzymes, differences in carbohydrate content may be responsible for isoenzymes. Example आहे त्याच्यासाठी alkaline phosphatase. These are the reasons giving for the existence of isoenzymes in the living systems. आता आपण बघूयात डायग्नोस्टिक इम्पॉर्टन्स ऑफ एन्झाइम्स इन अदर बॉडी फ्लुइड्स अँड टिश्यूज. म्हणजे एन्झाइम्सचे अजून कोणते डायग्नोस्टिक इम्पॉर्टन्स आहे जे डिफरंट बॉडी पार्ट्स फ्लुइड्स अँड टिश्यूजमध्ये आपण यूज करू शकतो. तर बिसाइड सेरम अँड प्लाझ्मा एन्झाइम्स, एन्झाइमचं जे एस्टिमेशन आहे अदर बॉडी फ्लुइड्समध्ये अँड टिश्यूजमध्ये ऑल्सो हॅव सम डायग्नोस्टिक इम्पॉर्टन्स. जसं युरिनमध्ये बघितलं तर युरिनरी अमायलेज जो आहे तो युरिनमध्ये प्रेझेंट असतो. तो जेव्हा बॉडीमध्ये ॲक्यूट पॅनक्रियाटायटिसची कंडिशन अराईज होते तेव्हा युरिनरी अमायलेजची अमाऊंट जी आहे ती काय होते? इन्क्रीज होते. तर आपण या प्रकारे काय करू शकतो? एन्झाईमनुसार जे आहे त्या पर्टिक्युलर डिसीजला डायग्नोज करू शकतो जेव्हा त्याची अमाऊंट जी आहे ती काय होते? इलेव्हेटेड होते. ठीक आहे. तर बीटा एन ॲसेटाइल गॅलेक्टोसाइडेज जो आहे इन युरिनमध्ये तो काय होतो? इथे इलेव्हेटेड होतो इन रिनल ग्राफ्ट डिसफंक्शनमध्ये. बीटा ग्लुकुरोनिडेज जो आहे तो इन्क्रीज होतो इन कॅन्सर ऑफ युरिनरी ब्लॅडरमध्ये अँड पॅनक्रियाज एक्सेट्रा. तर अशा प्रकारे आपण एन्झाईमच्या अमाऊंटनुसार किंवा रेंज इलेव्हेट झाल्याने आपण काय करू शकतो? डिफरंट डिसीजेस जे आहे ते काय करू शकतो? डायग्नोज करू शकतो. देन सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे त्याच्यामध्ये लॅक्टेट डिहायड्रोजनेज जर इन्क्रीज झाला इन CSF मध्ये तो काय कॉज करतो? मेनिंजायटिस. देन गॅस्ट्रिक ज्यूस त्याच्यामध्ये बीटा ग्लुकुरोनिडेज ऍक्टिव्हिटी जर इन्क्रीज झाली तर काय होतो? गॅस्ट्रिक कार्सिनोमा डायग्नोज केला जातो. देन फिटल ट्रिप्सिन लेवल डिक्रीज झाली होते मेनली इन सिस्टिक फायब्रोसिसच्या कंडिशनमध्ये. लिव्हरमध्ये काय होतं? ग्लुकोज 6 फॉस्फेटेज जो आहे तो काय होतो? लो होऊन जातो. त्याची अमाऊंट जी आहे ती डिक्रीज होते इन टाईप 1 ग्लायकोजन स्टोरेज डिसीजमध्ये. देन मसलमध्ये काय होतं? फॉस्फोरायलेसची जी ऍक्टिव्हिटी आहे ती डिक्रीज होते इन MC आर्डल्स डिसीजमध्ये.
देन एरिथ्रोसाइट्स मध्ये काय होतं मेनली ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजनेसची जी डेफिशियन्सी आरबीसी मध्ये त्याच्यामुळे काय होतं हिमोलायटिक ॲनिमिया कॉज होतो. अँड डिक्रीज ट्रान्सकेटोलेज ऍक्टिव्हिटी इन एरिथ्रोसाइट्स इज युज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ थायमिन डेफिशियन्सी मध्ये काय केलं जातं त्याला यूज केलं जातं. दीज आर द व्हेरियस बॉडी फ्लुइड्स ऑर टिश्यूज विच आर युज्ड इन द डायग्नोसिस ऑफ व्हेरियस टाइप ऑफ डिसीजेस विथ द हेल्प ऑफ एन्झाइम्स. ठीक आहे. नेक्स्ट वी हॅव टू स्टडी द फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाइम ऍक्टिव्हिटी. असे कोणते फॅक्टर्स आहेत जे एन्झाइमच्या ऍक्टिव्हिटीला इन्फ्लुएन्स करतात. द कॉन्टॅक्ट बिटवीन द एन्झाइम अँड सबस्ट्रेट जो आहे तो मोस्ट इसेन्शियल प्री रेक्विसाइट असतो फॉर एन्झाइम ऍक्टिव्हिटी टू फॉर्म द प्रॉडक्ट. त्याच्यामध्ये मेनी इम्पॉर्टंट फॅक्टर्स येतात जे काय करतात एन्झाइम रिॲक्शनची व्हेलॉसिटी जी आहे ती काय करतात इन्फ्लुएन्स करण्याचं काम करतात. ते कोणकोणते फॅक्टर्स आहेत तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाइम झालं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर आहे, पीएच आहे अँड प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन, इफेक्ट ऑफ ॲक्टिव्हेटर्स, time, light and radiation. These are the factors which affect the activity of the enzyme. ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाइम. तर जसं जसं एन्झाइमचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं तसं तसं त्या रिॲक्शनची व्हेलॉसिटी जी आहे ती काय होते इन्क्रीज होते. हेन्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द एन्झाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ऑफ द रिॲक्शन. याच्यामध्ये काय होतं इनफॅक्ट दिस प्रॉपर्टी जी आहे एन्झाइमची इज मेड युजिंग डिटरमाइनिंग द सिरम एन्झाइम्स फॉर द डायग्नोसिस ऑफ डिसीजेस. तर इथे व्हेरियस टाईप्सचे डिसीजेस डायग्नोज करण्यासाठी जे आहे इथे एन्झाइमची प्रॉपर्टी जी आहे ती काय केली जाते डिटरमाइन केली जाते. तर आपण इथे ग्राफ बघू शकतो एन्झाइम वेलोसिटी वर्सेस एन्झाइम कॉन्सन्ट्रेशन अँड इट इज द स्ट्रेट लाईन ग्राफ. ठीक आहे बिकॉज इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. नेक्स्ट वी हॅव टू स्टडी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. तर सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं तर एन्झाइमची वेलोसिटी पण काय होते इथे इन्क्रीज होते विदिन द लिमिटेड रेंज ऑफ सबस्ट्रेट लेवल. फक्त इथे काय होते एका लिमिटेड रेंजपर्यंतच ती व्हॅल्यू जी आहे ती काय असते डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. तर याच्यामुळे ग्राफ कसा मिळतो आपल्याला रेक्टँग्युलर हायपरबोला इज ऑब्टेन्ड व्हेन वेलोसिटी इज प्लॉटेड अगेन्स्ट द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यामध्ये मेनली 3 डिस्टिंक्ट फेजेस ज्या आहे रिॲक्शनच्या त्या ऑब्झर्व होतात. दॅट इज लिनियर ए पर्यंत जी आहे ती काय आहे ती लिनियर सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळते. नेक्स्ट थोडीशी कर्व होते आणि थर्ड जी आहे ती काय होते ऑलमोस्ट अनचेंज ती काय असते इथे अनचेंज. तर अशा टाईपचा जो ग्राफ आहे तो आपल्याला मिळतो इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेटमध्ये. नेक्स्ट फॅक्टर इज दॅट इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता टेम्परेचरचा काय इफेक्ट पडतो तर वेलॉसिटी जी आहे एन्झाइमच्या रिॲक्शनची ती इन्क्रीज होते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर अप टू अ मॅक्झिमम अँड देन डिक्लाइन्स. म्हणजे जोपर्यंत व्हेलॉसिटी इन्क्रीज होते तोपर्यंत टेम्परेचर पण काय होतं इन्क्रीज होतं एका पर्टिक्युलर रेंजपर्यंत आणि त्यानंतर काय होतं ती लेवल जी आहे ती काय होते डिक्लाइन होते. त्याच्यामुळे एक बेल शेप्ड कर्व जो आहे तो काय होतो इथे बघायला मिळतो. तर इथे टेम्परेचर कोएफिशियंट जो आहे दॅट इज Q10 इज डिफाईन्ड ॲज त्याच्यामध्ये काय होतं मेनली एन्झाइमची जी व्हेलॉसिटी आहे ती इन्क्रीज होते जेव्हा टेम्परेचर जे आहे ते 10 डिग्री सेल्सिअसने जेव्हा इन्क्रीज होतं त्याला काय म्हटलं जातं Q10 दॅट इज टेम्परेचर कोएफिशियंट. तर फॉर मेजॉरिटी ऑफ एन्झाइममध्ये Q10 जो आहे तो 2 असतो बिटवीन 0 डिग्री अँड 40 डिग्री सेल्सिअसमध्ये. तर इन्क्रीज इन टेम्परेचरमुळे काय होतं हायर ॲक्टिव्हेशन एनर्जी जी आहे ती होते ऑफ द मॉलिक्युलची अँड मोर मॉलिक्युलर कोलिजन अँड इंटरॅक्शन होतं फॉर द रिॲक्शन टू प्रोसीड फास्टर जेणेकरून प्रॉडक्ट जो आहे तो लवकर फॉर्म व्हावा. तर ऑप्टिमम टेम्परेचर जे आहे मोस्ट ऑफ द एन्झाइमचं ते इज बिटवीन 35 डिग्री सेल्सिअस टू 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं. तर इट इज द पर्टिक्युलर ग्राफ विच रिप्रेझेंट्स द एन्झाइम वेलोसिटी वर्सेस टेम्परेचर. तर ते काय होतं एका पर्टिक्युलर रेंजपर्यंत काय होतं कंटिन्युअसली इन्क्रीज होतो अँड देन डिक्लाइन्स द लेवल. ठीक आहे तसा बेल शेपचा जो कर्व आहे तो इथे काय तो बघायला मिळतो. देन वी हॅव टू स्टडी द इफेक्ट ऑफ पीएच. आता पीएचचा कसा इफेक्ट होतो एन्झाइमच्या ऍक्टिव्हिटीवर. तर जसं जसं हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार कन्सिडरेबली इन्फ्लुएन्सेस द एन्झाइम ऍक्टिव्हिटी आणि इथे पण काय होतो बेल शेपचा जो कर्व आहे तो नॉर्मली काय मिळतो बघायला मिळतो. तर याच्यामध्ये इच एन्झाइम जो आहे त्याचं काय असतं एक पर्टिक्युलर ऑप्टिमम पीएच असतो. त्याच्यामध्ये काय असतं त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती मॅक्झिमम असते आणि ही जी व्हेलॉसिटी किंवा पीएच जो आहे एन्झाइमच्या ऍक्टिव्हिटीचा
तो व्हॅरी झाला, त्याच्या कमी झाला किंवा अबाव गेला तर एन्झाईमची ऍक्टिव्हिटी जी आहे ती काय होते, लो होते. अँड ॲट एक्स्ट्रीम pH वर एन्झाईम जे आहे ते काय होऊन जातात, बिकम्स टोटली इनॅक्टिव्ह. म्हणजे एन्झाईमची ऍक्टिव्हिटी जी आहे ती एका ऑप्टिमम pH पर्यंतच काय असते, ऍक्टिव्ह असते किंवा ते जास्त पोटेन्शियल असतात. तर हेन्स इट शोज द बेल शेप्ड कर्व, म्हणजे याचा कर्व जो आहे तो पण टेम्परेचर सारखाच असतो. देन वी हॅव टू स्टडी द इफेक्ट ऑफ प्रॉडक्ट कन्सन्ट्रेशन. आता प्रॉडक्टच्या कन्सन्ट्रेशनचा कसा इफेक्ट पडतो, तर ॲक्युम्युलेशन ऑफ रिॲक्शन प्रॉडक्ट्स जे आहेत त्याच्यामुळे काय होतं, जनरली एन्झाईमची जी व्हेलॉसिटी आहे ती डिक्रीज होते. तर फॉर सर्टन सबस्टन्सेससाठी इथे काय केलं जातं, प्रोडक्ट्स जे आहेत ते कंबाईन केले जातात विथ द ॲक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम सोबत अँड फॉर्म अ लूज कॉम्प्लेक्स. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांचा कॉम्प्लेक्स जो आहे तो लूज फॉर्म होतो आणि त्याच्यामुळे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी जी आहे ती मेनली काय होते, इनहिबिट होते. तर लिव्हिंग सिस्टीममध्ये ह्या टाईपच्या इनहिबिशन जे आहे ते जनरली प्रिव्हेंट केले जातात बाय अ क्विक रिमूव्हल ऑफ प्रॉडक्ट्स फॉर्म. म्हणजे ते काय होतं, जेव्हा कंटिन्यू रिॲक्शनमध्ये प्रॉडक्ट कंटिन्युअसली फॉर्म होत जातात तेव्हा त्या रिॲक्शनची काय होते, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी जी आहे ती डिक्रीज व्हायला लागते. त्यामुळे इथे काय केलं जातं, रिॲक्शनमधून जेव्हा जेव्हा प्रॉडक्ट्स फॉर्म झाले त्यांना कंटिन्युअसली रिमूव्ह केलं जातं, जेणेकरून त्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी जी आहे ती काय व्हावी, मेंटेन राहावी. ठीक आहे, दॅट इज द इफेक्ट ऑफ प्रॉडक्ट कन्सन्ट्रेशन. देन वी हॅव टू स्टडी द इफेक्ट ऑफ ॲक्टिवेटर्स. आता काही एन्झाईमना पर्टिक्युलर जी आहे ती ॲक्टिवेटर्सची गरज असते, जेणेकरून त्यांची ॲक्टिव्हिटी जी आहे ती इन्क्रीज व्हावी किंवा ऑप्टिमम लेवलपर्यंत राहावी. तर सम ऑफ द एन्झाईम्स रिक्वायर सर्टन इनऑर्गॅनिक मेटॅलिक कटायन्स लाईक Mg2+ झालं, Mn2+ झालं अँड Zn2+ एटसेट्रा फॉर देअर ऑप्टिमम ॲक्टिव्हिटीसाठी. तर रेअरली अनायन्स जे असतात ते काय असतात, आर ऑल्सो निडेड फॉर एन्झाईम ॲक्टिव्हिटी, जसं की क्लोराईड आयॉन झाला फॉर अमायलेज. मेटल्स जे आहेत ते फंक्शन ॲज ॲक्टिव्हेटर्स म्हणून ॲक्ट होतात ऑफ एन्झाईम व्हेलॉसिटी थ्रू व्हेरियस मेकॅनिझम्स कंबायनिंग विथ द सबस्ट्रेट. फॉर्मेशन ऑफ एन्झाईम सबस्ट्रेट मेटल कॉम्प्लेक्स त्याच्यामुळे फॉर्म होतो अँड डायरेक्ट पार्टिसिपेशन होतं इन द रिॲक्शनमध्ये अँड ब्रिंगिंग अ कन्फॉर्मेशनल चेंज इन द एन्झाईम. त्याच्यामुळे काय होतं, त्या एन्झाईममध्ये कन्फॉर्मेशनल चेंज पण होतो. दॅट इज द इफेक्ट ऑफ ॲक्टिव्हेटर्स ऑन एन्झाईम ॲक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये काय केलं जातं, 2 कॅटेगरीज ऑफ एन्झाईम्स असतात रिक्वायरिंग मेटल्स फॉर देअर ॲक्टिव्हिटी. दीज आर मेटल ॲक्टिव्हेटेड एन्झाईम्स अँड सेकंड इज मेटॅलो एन्झाईम्स. तर मेटल ॲक्टिव्हेटेड एन्झाईम्समध्ये काय होतं, मेटल जो आहे तो टाईटली बाउंड होत नाही त्या एन्झाईमला अँड कॅन बी एक्सचेंज पण केला जातो अकॉर्डिंग टू देअर रिक्वायरमेंट इझिली विथ अदर आयन्स. जसं की ATPase झालं ज्याला Mg2+ अँड कॅल्शियम 2+ ची रिक्वायरमेंट असते. इनोलेज झालं ज्याला Mg2+ ची असते. ठीक आहे, नेक्स्ट इज मेटॅलो एन्झाईम्स. आता मेटॅलो एन्झाईम्समध्ये काय होतं, हे जे एन्झाईम आहेत ते काय करतात, होल्ड द मेटल्स रॅदर टाईटली काय करतात, त्या एन्झाईम्सला बाइंड होतात विच आर नॉट रेडिली एक्सचेंज. जसं की एक्झाम्पल झालं अल्कोहोल डिहायड्रोजनेस झाला, कार्बोनिक अनहायड्रेस झाला, अल्कलाइन फॉस्फेटेस झाला, कार्बॉक्सीपेप्टिडेस अँड अल्डोलेस कंटेन झिंकची त्यांना गरज असते. आता फेनॉल ऑक्सिडेज झाला त्याला कॉपरची रिक्वायरमेंट असते, पायरुवेट ऑक्सिडेज झाला त्याला मॅग्नीजची रिक्वायरमेंट असते, झॅन्थिन ऑक्सिडेज झाला त्याला मॉलिब्डेनमची रिक्वायरमेंट असते, सायटोक्रोम ऑक्सिडेज झाला त्याला आयर्न अँड कॉपरची रिक्वायरमेंट असते. तर अकॉर्डिंग टू देअर रिक्वायरमेंट हे 2 टाईपचे आहे मेनली क्लासिफाय केले जातात, दॅट इज मेटल ॲक्टिव्हेटेड एन्झाईम्स अँड मेटॅलो एन्झाईम्स. देन इफेक्ट ऑफ टाईम. आता टाईमचा कसा इफेक्ट पडतो एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीवर, तर अंडर ऑप्टिमल अँड आयडियल कंडिशनमध्ये टाईम जो आहे तो रिक्वायर्ड असतो फॉर अँड एन्झाईम रिॲक्शनसाठी आणि तो असतो लेस. ठीक आहे, जेवढी एन्झाईमची ॲक्टिव्हिटी जास्त तेवढा त्याला टाईम जो आहे तो काय लागतो, कमी लागतो. अँड व्हेरिएशन्स इन द टाईम ऑफ द रिॲक्शन आर जनरली रिलेटेड टू द अल्टरेशन्स इन pH अँड टेम्परेचर. त्याच्यामुळे pH आणि टेम्परेचरचा पण काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. दॅट इज द इफेक्ट ऑफ टाईम. देन वी हॅव टू स्टडी द इफेक्ट ऑफ लाईट अँड रेडिएशन. आता जेव्हा एन्झाईम्सवर अल्ट्राव्हायोलेट किंवा बीटा, गॅमा अँड एक्स रेजचा एक्सपोजर होतो तेव्हा त्यांची ॲक्टिव्हिटी जी आहे ती कमी होते और इनॲक्टिव्हेट होतात एन्झाईम ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड्स. जसं की एक्झाम्पल झालं UV रेज, ते काय करतात, इनहिबिट करतात सलायव्हरी अमायलेजच्या ॲक्टिव्हिटीला. These are the factors which influences the enzyme activity. Then we have to study the coenzymes. आता coenzyme म्हणजे काय, तर coenzyme जो आहे प्रोटीन पार्ट आहे ऑफ द एन्झाईमचा ऑन इट्स ओन.
इज नॉट ऑलवेज ॲडिक्वेट टू ब्रिंग अबाउट द कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी. आता मेनी एन्झाईम्स असे आहेत ज्यांना सर्टन नॉन प्रोटीन स्मॉल ॲडिशनल फॅक्टरची रिक्वायरमेंट असते. त्यांना काय म्हटलं जातं, को फॅक्टर्स फॉर कॅटॅलिसिससाठी. आणि हे को फॅक्टर्स जे आहेत ते मे बी ऑर्गॅनिक और इनऑर्गॅनिक असू शकतात इन नेचर. जे नॉन प्रोटीन, ऑर्गॅनिक, लो मॉलिक्युलर वेट अँड डायलायझेबल सबस्टन्स असतात असोसिएटेड विथ एन्झाईम फंक्शन, त्यांना काय म्हटलं जातं, को एन्झाईम. आणि फंक्शनल एन्झाईम जो आहे त्याला होलो एन्झाईम म्हटलं जातं, जो दोघांपासून बनतो, दॅट इज प्रोटीन पार्ट अँड नॉन प्रोटीन पार्ट, दॅट इज ॲपो एन्झाईम और को एन्झाईम. तर द टर्म प्रॉस्थेटिक ग्रुप जी आहे ती यूज केली जाते जेव्हा एखादी नॉन प्रोटीन मोइटी जी आहे ती टाईटली बाउंड होते एखाद्या पर्टिक्युलर एन्झाईमला विच इज नॉट इझिली सेपरेबल बाय डायलिसिस. त्याला काय म्हटलं जातं, प्रॉस्थेटिक ग्रुप. दॅट इज अबाउट द कोएन्झाईम्स, की कोएन्झाईम्स म्हणजे काय असतात. आता इथे काय सांगितलंय की द टर्म ॲक्टिवेटर जे आहे इज रेफर्ड टू द इनऑर्गॅनिक को फॅक्टरला दिली जाते, जे काय नेसेसरी टू एनहान्स एन्झाईम ॲक्टिव्हिटी, जे काय करते एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीला इन्क्रीज करते. It may, however, be noted that कि some authors make no distinction between the term cofactor, coenzyme and prosthetic group and use them interchangeably. या दोन्ही गोष्टींना काय करतात ते एकमेकांच्या इंटरचेंजेबली जे आहे ते काय करतात, त्या टर्म्स आहेत त्या यूज करतात. ओके, दिस आर कवर्ड अबाउट द कोएन्झाईम्स. तर ह्या पार्टमध्ये आपण काय काय कव्हर केलं. सो वी स्टार्ट फ्रॉम द ॲप्लिकेशन्स ऑफ एन्झाईम्स, की आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम्सचे काय काय ॲप्लिकेशन्स असतात आणि त्यांचा ट्रीटमेंटमध्ये व्हेरियस डिसीजेसमध्ये आपण ॲज अ थेरप्युटिक एजंटमधून कसा यूज करू शकतो ते आपण बघितलं. देन वी हॅव टू स्टडी द आयसो एन्झाईम्स. आयसो एन्झाईम्स म्हणजे काय असतात. त्यानंतर आपण बघितलं डायग्नोस्टिक इम्पॉर्टन्स ऑफ एन्झाईम्स, म्हणजे बॉडीच्या एन्झाईमच्या रेंजनुसार आपण कसं पर्टिक्युलर डिसीजला डायग्नोज करू शकतो. Then we have to study the various factors which affect the enzyme activity. Then we have to study the coenzymes. हे सगळं जे आहे ते आपण ह्या पार्टमध्ये कव्हर केलं. आय होप की तुम्हाला समजलं असेल. जरी तुम्हाला काही अडचण वाटली किंवा एखादा टॉपिक समजला नसेल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. तर आपला बायोकेमिस्ट्रीचा जो होल सिलेबस आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. त्याचे सगळे चॅप्टर्स जे आहेत ते आपण चॅनलवर अपलोड केले आहेत. तर तुम्हाला नक्की म्हणजे पूर्ण पोर्शन जे आहे तुम्ही बायोकेमिस्ट्रीचा प्रिपेअर करू शकता. अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज.